नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या शहराची संपूर्ण माहिती. ही माहिती आपण मुद्द्यावाईज बघणार आहोत. तर सगळ्यात प्रथम आपण छत्रपती संभाजीनगरचा परिचय करून घेऊ. छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव औरंगाबाद होते, आपणा सर्वांना माहीतच आहे. परंतु ते नाव 2022 पासून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. नवे अधिकृत नाव छत्रपती संभाजीनगर 2022 पासून. हे जे शहर आहे महाराष्ट्राच्या मध्य भागात वसलेले महत्त्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय छत्रपती संभाजीनगर. भौगोलिक स्थान गोदावरी नदी खोरे, सह्याद्री व सातमाळ पर्वतरांगामध्ये याचं भौगोलिक स्थान आहे. या शहराचा आपण जर इतिहास लक्षात जर घेतला तर प्राचीन काळ सातवाहन काळात प्रादेशिक केंद्र होते. सातवाहनाच्या काळामध्ये प्रादेशिक केंद्र होते. त्यानंतर 14व्या शतकात दौलताबाद देवगिरी ही यादवांची राजधानी होती. आपल्या सर्वांना माहिती आहे देवगिरी किल्ला या शहराला लाभलेला आहे. तर देवगिरी किल्ला ही यादवांची राजधानी होती. मोगल काळ औरंगजेबाच्या कारकिर्दीत औरंगाबाद नाव पडले होते आणि मोगल काळामध्ये या शहराचे नाव औरंगाबाद पडले होते, जसे की औरंगजेबाच्या काळामध्ये. मराठा साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेखनीय वारसा ब्रिटिश काळ हैदराबाद निजामाच्या अखेरीत 1948 पोलीस कारवाईनंतर भारतात विलीन झाला. मराठवाडा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण म्हणून साजरा करतो. भौगोलिक माहिती उंची साधारण 531 मीटर समुद्रसपाटीपासून. नद्या खाम नदी, शिवगी नदी, गोदावरी उपनद्या. हवामान उष्णकटिबंधीय, कमी पाऊस, सरासरी 700 मिमी एवढा पाऊस. त्यानंतर शेती ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कांदा इत्यादी प्रकारच्या जिल्ह्यामध्ये शेती घेतल्या जात आहे. त्यानंतर या शहराचं सगळ्यात महत्त्वाचं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण असलेलं स्थान म्हणजे पर्यटन स्थळे. या शहरामध्ये दुरून दुरून लोक येतात. बघा कशासाठी, तर हे पर्यटन स्थळ बघण्यासाठी. अजिंठा लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ. बौद्ध भिंतचित्रे. वेरूळ लेणी हिंदू, बौद्ध व जैन लेणी. कैलास मंदिर प्रसिद्ध. त्यानंतर दौलताबाद किल्ला, यादवांची राजधानी देवगिरी. बीबी का मकबरा, ताजमहलाची प्रतिकृती. पवनचक्की पाण्यावर चालणारी जुनी चक्की. गिरीश्वर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. जिग्नेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. त्यानंतर या शहराचे सांस्कृतिक वैशिष्ट्य तर बघा मित्रांनो, मराठी, हिंदी, उर्दू या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. साहित्य, संगीत, सूतगिरण्या व हस्तकला यासाठी प्रसिद्ध. हिमरू, पायठणी व पैठणी साड्या जगप्रसिद्ध. त्यानंतर औद्योगिक व आर्थिक स्थिती. या शहरामध्ये औद्योगिक क्षेत्रसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. जेमतेम मराठवाड्यात जेव्हा समजा मराठवाड्याची राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर, तर मराठवाड्यातील जेमतेम 50% जे रोजगार आपण म्हणू शकतो तर हा शहरामध्ये उपलब्ध झालेला आहे MIDCच्या स्वरूपामध्ये. MIDC औद्योगिक क्षेत्र शेंद्रा, वाळूज, शिवपूर, चिकलठाणा. ॲटोमोबाईल, फार्मा, टेक्स्टाईल उद्योग, कृषी उत्पादन, कांदा, कापूस, ज्वारी, द्राक्षे. पर्यटन ही मोठी उत्पन्नाची साधने आहे. आणि याचबरोबर आपण जे वरती पर्यटन बघितले लेण्या वगैरे, हे सुद्धा एक मोठे या ठिकाणी या शहराला उत्पादन देतात. शिक्षण व संशोधन संस्था. या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी विद्यापीठ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. स्थापना 1958 मध्ये झाली. गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि अशा प्रकारे अनेक खाजगी विद्यापीठ व तंत्रशाळा या शहरामध्ये आहे, जसं की आपण MGM. त्यानंतर या शहराचं आपण जर बघितलं प्रशासन, जिल्ह्याचे मुख्यालय, लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर, विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मध्य, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका,
नंतर परिवहन, या शहरामध्ये महत्त्वाचं परिवहन रेल्वे मनमाड हैदराबाद मार्गावर प्रमुख स्थान, रस्ता मुंबई नागपूर मार्ग NH52 पुणे औरंगाबाद महामार्ग, हवाई छत्रपती संभाजीनगर विमानतळ, देशांतर्गत सेवा. त्यानंतर सध्याचे महत्त्व बघा, या शहराला आपण ही जी काही माहिती बघितली इथं आहे ते, परंतु आपल्याला चालू घडामोडीमध्ये सध्याचे मुद्देसुद्धा लक्षात ठेवायचे. अजिंठा वेरूळ लेणी, युनेस्को वारसास्थळ, बीबी का मकबरा, दख्खनचा ताजमहल, जिग्नेश्वर ज्योतिर्लिंग, देवगिरी दौलताबाद किल्ला, यादवांची राजधानी ठिकाण, शहराचे नवे नाव छत्रपती संभाजीनगर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आणखी व्हिडिओ आपले अशाच पद्धतीने आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.